नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड अँड चार्जेस मधला एक महत्त्वाचा टॉपिक दॅट इज थर्ड चार्ज इन इक्विलिब्रियम वर एक प्रॉब्लेम बघणार आहोत. तर तुम्ही एक चार्ज प्लस क्यू ॲट एक्स इक्वल टू 0 या फिगरमध्ये बघत असाल आणि सिमिलरली सेकंड चार्ज प्लस क्यू ॲट एक्स इक्वल टू डी इथे आहे. तर बाय कुलम्स लॉ या दोनपैकी कुठल्याही एका चार्जवर किती फोर्स ऍक्ट होईल हे आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. बट व्हॉट इफ जर मी एक थर्ड चार्ज इंट्रोड्यूस केला इन बिटवीन दीज टू चार्ज आणि मला जर म्हटलं की या या इन बिटवीन जो चार्ज आपण ठेवलेला आहे त्याचं मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करा, तर व्हॉट विल बी द केस. तर याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे की एफ नेट ऑन प्लस क्यू ॲट एक्स इक्वल टू 0 इज 0. कंडिशन अशी दिली आहे की प्लस क्यू जो एक्स इक्वल टू 0 वर आहे त्याच्यावर नेट फोर्स 0 ऍक्ट होणार. तर इन दॅट केस हा जो आपण एक्झॅक्टली मिडल मध्ये स्मॉल क्यू चार्ज ठेवलेला आहे त्याचा मॅग्निट्यूड किती असायला हवा. ओके. तर एक गोष्ट तर नक्की आहे की हा जो स्मॉल क्यू आहे त्याचा चार्ज पॉझिटिव्ह राहून चालणार नाही, निगेटिव्ह असायला हवा. त्याचं रिझन हे आहे की जर हा स्मॉल क्यू चार्ज पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही बघा इकडे प्लस क्यू चार्ज ॲट एक्स इक्वल टू डी पण पॉझिटिव्ह आहे आणि स्मॉल क्यू चार्ज ॲट एक्स इक्वल टू डी बाय टू पण पॉझिटिव्ह राहणार. इन दॅट केस हा प्लस क्यू ॲट एक्स इक्वल टू 0 एका पोझिशनवर थांबणार नाही. इट विल बी रिपेल्ड बाय बोथ ऑफ दीज चार्जेस. पण आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्येच म्हटलेलं आहे की प्लस क्यू ॲट एक्स इक्वल टू 0 मस्ट बी इन इक्विलिब्रियम. ओके. नेट फोर्स इज इक्वल टू 0 मीन्स प्लस क्यू ॲट एक्स इक्वल टू 0 मस्ट बी इन इक्विलिब्रियम. तर त्यासाठी प्लस क्यू आपल्याला निगेटिव्ह कन्सिडर करणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघाल प्लस क्यू ॲट एक्स इक्वल टू 0 वर आपण दोन फोर्सेस शो केल्या आहेत, एक एफ स्मॉल क्यू आणि दुसरा एक एफ कॅपिटल क्यू. अँड दिस कॅपिटल क्यू हा जो फोर्स आहे हा बिकॉज ऑफ प्लस क्यू ॲट एक्स इक्वल टू डी एक्झर्ट होत आहे. ओके. आणि हे दोनही फोर्स जर आपण इक्वेट केले किंवा इक्वल केले तर हा प्लस क्यू चार्ज ॲट एक्स इक्वल टू 0 will have net force is equal to 0. Okay. So by Coulomb's law जर मी कन्सिडर करतोय एफ क्यू एफ कॅपिटल क्यू, I can write into x equal to 0 वरचा चार्ज आणि x equal to d वरचा चार्ज, that is capital Q into capital 2 divided by distance between capital plus Q at x equal to 0 and capital plus Q at x equal to d. Okay. Is equal to स्मॉल क्यू आणि प्लस क्यू ॲट एक्स इक्वल टू 0 या दोघांमधला फोर्स विच वी हॅव रिप्रेझेंटेड बाय एफ स्मॉल क्यू. ओके. सो तो कुलम्स लॉने तो रिप्रेझेंट होईल के इंटू कॅपिटल क्यू इंटू स्मॉल क्यू डिवायडेड बाय, तर तुम्ही बघाल प्लस क्यू ॲट एक्स इक्वल टू 0 आणि स्मॉल क्यू ॲट एक्स इक्वल टू डी बाय टू या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे दॅट इज डी बाय टू. दॅट्स वाय वी हॅव रिटन स्मॉल डी बाय टू होल स्क्वेअर. काही क्वांटिटीज यातनं कॅन्सल होऊन जातील, जसं के capital Q and d square. हे कॅन्सल झाल्यावर we'll get the answer small q is equal to q by 4. याच्या दोन गोष्टी आपल्याला कळतील की स्मॉल क्यू जो आहे एक तर तो आपण नेगेटिव्ह कन्सिडर केलेला आहे आणि सेकंड इज की स्मॉल क्यूचं मॅग्निट्यूड q बाय 4 असायला हवं. ओनली इन दॅट केस हा जो प्लस क्यू चार्ज आहे दॅट इज ॲट एक्स इक्वल टू 0 विल remain in equilibrium किंवा F net on this plus Q charge at x equal to 0 will be equal to 0. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू.